खरं प्रेम करणारा व्यक्ती कधी साहेब हा शेअर करत नसतो व्हिडिओ. आणि त्यानंतर साहेब ज्यावेळेस तो आमच्या हातात आल्यानंतर आम्ही प्रिया पाटील मॅडमना फोन केला. प्रिया पाटील मॅडम दिलं. रात्री आम्ही 2:30 वाजता मार्कर मॅडम, मी रिंकू देसाई नगरचे आणि सगळी होती, सगळे सकल हिंदू समाजाची लोक. ऐका, आप साथ मला बोलणं पूर्ण होते तुमचे. ऐका की सर्व सर्व सकल हिंदू समाजाची इथं बसलेली लोक. ओके सर, थँक्यू. आज सकल हिंदू समाज व हिंदुत्व संघटनेच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांची आज आम्ही भेट घेतली. जो प्रकार शिरोलीमध्ये घडला आणि जो लव जिहादचा प्रकार होता, एका मुस्लिम धर्मान मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता. त्याला सहकार्य करणारा त्याचा एक कोण सहकारी आहे, आज आम्ही त्याची पण तक्रार केली. परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्याच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे, त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. आमच्यावर पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पुन्हा घटना घडणार नाही आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी आम्हाला सूचना केलेली आहे. आम्ही आज विश्वास ठेवते, मान्य आहे. परंतु इरफान अत्तार पासून जर आपण बघितलं, कोल्हापूरचा इतिहास बघितला तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता, तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता. हे आपल्याला विसरून चालणार नाही. अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत, मग लॉजिंग असून देत, मीटिंग पॉइंट असून देत, सिम कार्ड असून देत, अनेक चांगल्या सूचना केल्या आहेत की भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलीला कोणी अत्याचार करू नये, कोणी फसवू नये. आणि जर कोण अशा पद्धतीने लव जिहादच्या माध्यमातून प्रकार करत असेल आणि त्याला कोण सहकार्य करत असेल, कोण पैसा पुरवतोय, कोण नेत्याच्या मागे आहे, याचा शेवटपर्यंत तपास करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे. जिल्हा पोलीस म्हणून आम्हाला आश्वासन दिले, कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यावर कठोर कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्या दुसऱ्या संशयिताला कोणी आश्रय नेमका दिला होता, काही त्याची माहिती नाही, अजून त्यांचा तपास सुरू आहे. आज त्याने असं सांगितलंय त्याच्यावर सुद्धा कदाचित आज 2 गुन्हे दाखल होतील. आज एक महिला आली होती, तिच्यावर सुद्धा अन्याय झाला. त्या महिलांनी स्पष्ट तिथं मीटिंग मध्ये सांगितलं की माझ्यावर सुद्धा अजून धमक्या येत आहेत. कोण देतंय? ही धर्मान लोक देत आहेत. कोण देतंय? लव जिहादवाली देत आहेत. मग कोण ह्याला पाठिंबा देतंय? कुठे ह्याला शिकवण मिळते अशा पद्धतीची? ती शिकवण कुठेपर्यंत जाते ह्याचा तपास करणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो करणार असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिले. किती महिलांच्यावर अत्याचार झाले आतापर्यंत आम्ही माहिती मिळाली, आम्हाला 10 ते 12 मुलींवर अत्याचार केलेले आहेत त्या माणसांनी. परंतु अत्याचार करताना त्यांनी सिस्टीम जी राबवलेली आहे, त्याला त्या सिस्टीम वेगवेगळ्या पद्धतीच्या मुली, वेगवेगळ्या भागातल्या मुली त्यांनी टार्गेट केलेल्या आहेत आणि सर्व हिंदू आहेत. आणि म्हणून मी आज हिंदू मुलींना, आपल्या हिंदू समाजा मुलींना विनंती करतोय, त्या अशा लव जिहादपासून सावध राहा. तुम्हाला ते बरबाद करतायत, कुटुंबाला बरबाद करतायत आणि ते लाखो रुपये मिळवतायत. आणि जर अशा पद्धतीनं तुम्हाला कोण त्रास देत असेल, तुमच्या अत्याचार करत असेल, भीती घालत असेल, तर आमच्याकडे तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी आमच्याकडे आणि आपलं मन मोकळं करा. यांचा बंदोबस्त आम्ही आमच्या पद्धतीने करू. पोलीस खातं करल, त्यांच्याकडनं नाही झालं तर आम्ही 100% अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये देव आणि देश आणि धर्म हे डोळ्यासमोर ठेवून अशांना कठोर शासन आम्ही करण्याची आता मानसिकता झालेली आहे.